आणि आता बातमी आहे पॉलिटिकल होळीची। धुळवडीचा काँग्रेसच्या नाना पटोलेंनी थेट शिंदे आणि अजित पवारांनाच ऑफर दिली आहे। दोघांनीही सोबत यावं, मुख्यमंत्री करू असं पटोले म्हणाले। पाहूयात। आम्ही वेळेला तर त्यांना ते मुख्यमंत्र्याची सध्या होड लागलेली आहे दोघांमध्ये, तर एकाला काही दिवस दोघांनाही मुख्यमंत्री बनवून टाकू। धुळवडीच्या दिवशी नेते रंग उधळत असताना काँग्रेसच्या नाना पटोलेंनी शिंदे आणि अजित पवारांना थेट होळीची ऑफरच दिली। शिंदे आणि दादांनी सोबत यावं, दोघांनाही आलटून पालटून मुख्यमंत्री करू असा फॉर्म्युलाच पटोलेंनी मांडला। आमच्याकडे बोलणार, आम्ही राष्ट्रीय पक्ष आमच्याकडेच त्यांना बोलवणार आम्ही आणि त्यांच्या सपोर्टला राहू। आम्ही वेळेला तर त्यांना ते मुख्यमंत्र्याची सध्या होड लागलेली आहे दोघांमध्ये, तर एकाला काही दिवस दोघांनाही मुख्यमंत्री बनवून टाकू। आता भगवा रंग ज्याला परवडेल, भगवा रंग ज्याला आवडेल त्यांनी सोबत यावा। आणि या भगवा रंग हा हिंदुत्वाचा रंग आहे, भगवा रंग हा वैश्विक आहे। त्यामुळे ज्यांना कोणाला वाटेल या भगव्या रंगामध्ये न्हावून निघावं आणि सोबत यावं, अशा प्रकारच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो। नाना पटोलेंना माझी होळीच्या दिवशी एक चांगला सल्ला आहे, जनतेचा पुन्हा विश्वास मिळवा आणि पुन्हा चांगला परफॉर्मन्स जनतेमध्ये दाखवा, हे त्यांच्याकरता योग्य आहे। अशा ऑफर वगैरे महायुतीचे कोणी नेते ऐकत नाही। काँग्रेसचे अवघे 16 आमदार आहेत, त्यामुळे धुळवडीचं निमित्त म्हणून की काय नाना भाऊंनी शिंदे दादांनाच सीएम पदाची ऑफर देण्याचं धाडस केलं। त्यावरून बच्चू कडूंनी काँग्रेस कुठे आहे असं म्हणत खिल्ली उडवली। खरं तर मोठं हास्यास्पद आहे, कारण काँग्रेसच आता स्थिर आहे का नाही आहे समजत नाही। त्यांनी ऑफरही चांगली दिलेली आहे, परंतु काँग्रेस कुठं आहे ते शोधलं पाहिजे। आणि जेपर्यंत केंद्रात आणि बीजेपीचं सरकार आहे तेपर्यंत खाली कोणी हलणार नाही, कारण तिथले जे ईडीचे फटके आहे त्याची सगळ्यांना भीती आहे। तो चाबूक आहे ना, केंद्राच्या माध्यमातून ईडीचा चाबूक सगळ्याच्याच अंगावर पडणार, त्याच्यानं हे धाडस कोणी करणार नाही। सध्याच्या राजकारणात रोज संजय राऊत आणि संजय शिरसाटांमध्ये शाब्दिक चकमक रंगते। शिरसाट आणि निरुपम या दोन्ही संजयनी बुरा ना मानो म्हणत राऊतांना चिमटे काढलेत। संजय राऊत हे उबाटाचे प्रवक्ते आहेत। एक गोष्ट नक्की आहे, या माणसाने अनेकाच्या शिव्या खाल्ल्या। ही चिकाटी असलेला संजय राऊत खरं त्याला सलाम आहे। पक्ष डुबला तरी चालेल, संजय राऊत हलता कामा नये। हे जे काही आविर्भावात ते बोलतात ना, त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। पक्ष समुद्रात नेऊन जरी डुबायचा वेळ आला ना, मागं पुढं पाहायचं नाही। ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना आहे, तुम्ही या सर्व आघाडीचे मुख्य प्रवक्ते होत, हे तुम्हाला माझ्या मनापासून शुभेच्छा। उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना आपण कुठला रंग लावणार आज? काय त्यांना एकच सांगतो की तुम्ही तुमच्या मनात जो एक नफरत आहे ना, जो हेट आहे ना, आता तुम्ही होळीच्या रंगमध्ये धुळून आता वाहून द्या। एकच माझी इच्छा आहे देवाकडे की जो सकाळी 10चा जो भोंगा वाजतो तो या होळीत जाळून टाकूया आपण, आणि येत्या काळामध्ये उद्यापासूनच तो भोंगा वाजू नये ही देवाकडे प्रार्थना। भाजपचे नेते रावसाहेब दानवे आपल्या अस्सल गावरानी भाषेसाठी ओळखले जातात। धुळवडीच्या निमित्तानं दानवेंनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर राजकीय रंग टाकलेत। शरद पवार साहेबांनी सगळे रंग लावून बसले आतापर्यंत। हिरवा बी लावला, भगवा बी लावला, निळा बी लावला, गुलाल बी लावला, कुंकू बी लावला, सगळे रंग लावले शरद पवार साहेब। मला सांगा कोणत्या पक्षाबरोबर शरद पवार साहेबांची युती झाली नाही आतापर्यंत? सगळं करून बसले। या देशात दोनच रंग आहे, एक भगवा एक हिरवा, बस। बाकी सगळे रंग आमचे आहेत। भगवा सोडून हिरवा सोडून सगळे रंग आमचे आहेत। उद्धव ठाकरे, हिरवा, संजय राऊत, हिरवा दाखवायला भगवा पण खरा हिरवा,
म्हणजे उद्धव ठाकरे फक्त दाखवायला भगवे आहेत आणि आतून हिरवे आहेत असं म्हणायचं. यस, संजय राऊत पूर्ण हिरवे, 9 वाजेचा पोपट. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना कुठला त्यांना भगवा खास त्यांच्यासाठी. काय विशेष भगवा रंग? आता ते ज्या दिशाने चाललंय तो भगवा रंगाचाच दिशा आहे ना, तर ते भगवा रंग त्यांना लावला पाहिजे. दिल शिकवे भूल कर दोस्तो, दुश्मन भी गले मिल जाते हैं, होली के रंग जब खिल जाते हैं, रंगों में रंग मिल जाते हैं. हा एक दिवस असतो. हे कोण कळतंय का? कोण आहे, काय आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या जातीचा आहे, सगळी काळी डोकी दिसत आहेत. शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील आपल्या शायरीनं मन जिंकतात. बच्चे कंपनीसोबत रंग खेळताना गुलाबरावांनी विरोधकांसाठी खास शायरी पेश केली आहे. लाख करो कोशिश में मुझे मिटाने की, मेरा नाम न मिटा पाओगे. लाख कोशिश करो मेरा नाम मिटाने की, तुम मेरा नाम न मिटा पाओगे, क्योंकि मेरे चाहने वाले मेरा नाम कागज पर नहीं दिल पर लगते हैं. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.